महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय सतीश चव्हाण साहेबांच्या प्रचारासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब, आता जे आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करून गेले ते राज्यमंत्री आदरणीय अब्दुल सत्तार साहेब, हेमंत पाटील साहेब, जयसिंगराव गायकवाड साहेब, अर्जुन भाऊ, बालाजी कल्याणकर, डी.पी. सावंत साहेब, कमल किशोर कदम साहेब, विक्रम काळे साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजच्या या सभेनंतर एक निश्चित झालेला आहे की एक नंबरला असलेल्या सतीश चव्हाण साहेबांचा विजय हा काळा दगडावरची रेघ आहे. नाव देखील एक नंबरला आहे, त्यांच्या नावासमोर देखील एक काढायचा आहे आणि आपली सगळ्यांची उपस्थिती बघितल्यानंतर निवडणूक देखील एकतर्फी आहे हे चित्र स्पष्ट आहे. 5 विधान परिषदेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. योगायोगाने ह्या 5ही ठिकाणी जाण्याचा योग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आला, पण मगाशी विक्रम काळे साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रातल्या या विधान परिषदेच्या 5ही जागा महाविकास आघाडीची युती ही 100% जिंकणार आहे असं चित्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. पण हे करत असताना मला एक विनंती फक्त सगळ्यांना करायची आहे की आपल्या सगळ्यांच्या कृपेनं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज उच्च व तंत्र शिक्षण विभाग माझ्याकडे आहे आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये जे प्राध्यापकांचे प्रश्न आहेत, जे प्राचार्यांचे प्रश्न आहेत, जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, हे सोडवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा आमच्या सर्वांचे आघाडीचे नेते आदरणीय अशोक चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणानं महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आम्ही करतोय. आताच मला काही संघटना भेटल्या. संघटनांनी मला सांगितलं की 7वा वेतन आयोग हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करावा. हा व्यासपीठावर आज अजितदादा आहेत म्हणून सांगत नाही, पण हा निर्णय काय करायचा आम्ही शिल्लक ठेवलेला नाही. मला तर असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये ज्यावेळी अजितदादांचा जनता दरबार होता, त्या जनता दरबाराच्या दिवशी आदरणीय अजितदादांनी त्या फाईलवर सही घेतली. एका दिवसामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा कॅबिनेटमध्ये आला आणि आचारसंहिता लागायच्या अगोदरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठाचा 7वा वेतन आयोग देण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या सरकारनं केलेला आहे आणि म्हणून हा निर्णय फक्त आचारसंहिता असल्यामुळं आम्ही निर्गमित केलेला नाही, पण मागच्याच कॅबिनेटला हा निर्णय झाला आहे. आश्वासित प्रगती योजना असेल, मगाशी विक्रम काळे साहेब आपण सांगितलं की जे सेटनेट झालेलं नाही त्यांचा प्रश्न असेल, या प्रश्नाबाबत देखील आजच येताना मी दादांबरोबर चर्चा केली. आचारसंहिता आहे म्हणून त्याच्यावर बोलणं योग्य नाही, परंतु दादांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मनामध्ये जे आहे ते करण्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार यशस्वी होईल एवढाच शब्द विक्रम काळे साहेब तुम्हाला आणि त्या सगळ्या संघटनांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देतो. 20-20 वर्ष, 25-25 वर्ष सातत्यानं प्राध्यापक असतील, प्राचार्य असतील, हे अनेक प्रश्नांसाठी सरकारकडे येत होतं. मागची 5 वर्ष जर सोडली तर त्याच्या अगोदर देखील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा त्या सरकारनं प्रयत्न केला. पण मागच्या 5 वर्षामध्ये काय झालं हे पदवीधर मतदारसंघाचे आमदार चांगलं सांगू शकतात आणि शिक्षक मतदारसंघाचे आमदार देखील चांगलं सांगू शकतात. महाराष्ट्र राज्याच्या राजकीय इतिहासामध्ये 5 वर्षामध्ये शिक्षण विभागातले 67 GR मागे घेतले गेले. हे कशासाठी घेतले गेले, का घेतले गेले या चर्चेमध्ये मला जायचं नाही, पण ज्यावेळी प्राध्यापकांचा प्रश्न असेल, शिक्षकांचा प्रश्न असेल, प्राचार्यांचा असेल किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा असेल, त्यांच्या हितासाठी त्यांची बाजू मांडण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हे विद्यमान उमेदवार आणि भावी आमदार आदरणीय सतीश चव्हाण साहेबांनी कायमस्वरूपी विधान परिषदेमध्ये केलेला आहे. मी देखील सतीश चव्हाण साहेबांना गेली 12 वर्ष जवळून बघतोय. विधान परिषदेमध्ये असेल किंवा विधान परिषदेच्या बाहेर असेल, आपला कर्मचारी असेल, आपला शिक्षक असेल, आपला पदवीधर असेल, आपला प्राध्यापक असेल किंवा आपला प्राचार्य असेल, याला टोकाची भूमिका घेऊन न्याय मिळाला पाहिजे यासाठी सातत्याने ते प्रयत्न करतात.
विक्रमजी, 1 महिन्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की सतीश चव्हाण साहेबांच्या पुढाकारानं आपण एक बैठक आयोजित केली आणि ही बैठक करत असताना म्हणजे मी जरी त्यांना ओळखत असलो किंवा महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी त्यांच्या मतदारांसाठी, त्यांच्या मतदारसंघातल्या माणसांसाठी, महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी अक्षरशः त्या 1 तासामध्ये दादा त्यांनी माझ्यावर वाद घातला, माझ्याबरोबर भांडले आणि जाताना शिक्षकांचं, त्यांच्या मतदारांचं काम करूनच माझ्या दालनातनं बाहेर पडले. अशा पद्धतीनं आक्रमक, संयमी आणि ज्यावेळी तुम्हाला न्याय द्यायचा असेल त्यावेळी न्याय देणारा नेता आज निवडणुकीला उभा आहे. आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये जरी आम्ही तिन्ही पक्ष असलो तर विशेषतः आदरणीय अजितदादांचा वर्धहस्त त्यांना आहे. त्याच्यामुळे बाकी विकासाची कामं असतील, अन्य काही कामं असतील, त्याच्यामुळं तुम्हाला निधीची कमतरता पडणार नाही हे सांगायलाच अजितदादा या ठिकाणी आलेले आहेत. परंतु 2-4 दिवसामध्ये आपण जर बघितलं असेल तर काही लोकांनी सांगितलं की प्राध्यापकांचे प्रश्न हे आम्ही आंदोलन करून सोडवणार आहोत, प्राचार्यांचे प्रश्न आम्ही आंदोलन करून सोडवणार आहोत, अशी भाजपाची लोक या पदवीधर मतदारसंघामध्ये आणि शिक्षक मतदारसंघामध्ये सांगत फिरत आहेत. पण मला शिक्षकांना, प्राध्यापकांना, संस्था चालकांना देखील सांगायचं आहे, अशी आमच्यावर कुठचीही वेळ आलेली नाही की त्यांनी आंदोलन करावं आणि आम्ही कामं करावीत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर संस्था चालक असतील, शिक्षकांच्या संघटना असतील, 20% विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रामुख्यानं सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मग 1 वर्षामध्ये जर हे प्रश्न सोडवण्याचा आपला प्रयत्न होत असेल तर आपली देखील जबाबदारी आहे की आपण देखील महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना मतदान केलं पाहिजे. काल की परवा आमच्या कोकणातनं कुठेतरी सांगितलं की या 5च्या 5 जागा भाजप लढणार आहे. मला मतदारांना आणि व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींना सांगायचं आहे की कोकणातनं ज्यानं या 5 निवडणुकीच्या बाबतीमध्ये वक्तव्य केलं ते कायमस्वरूपी बोलतच राहिले पाहिजे. ते बोलले की महाविकास आघाडीचं मतदान वाढतं आणि याचा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार मोठा आहे. कोकणामध्ये ज्या निवडणुका झाल्या, मागच्या निवडणुकीला येऊन माझ्या विरोधामध्ये प्रचंड मोठं त्यांनी रान उठवलं. माझं मताधिक्य 12,000 होतं ते 40,000 झालं. या निवडणुकीला देखील मोठ्या पद्धतीनं प्रचार झाला. माझं मतदान त्याच्यापेक्षा दुप्पट झालं. त्याच्यामुळे त्यांनी जी काल काय स्टेटमेंट केलेली की 5च्या 5 जागा भाजपला मिळणार आहेत, आज मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारीनं सांगतो, या 5च्या 5 जागा महाविकास आघाडीनं जिंकल्यामध्ये जमा आहेत, फक्त निकाल जाहीर होणं बाकी आहे. पण पुढचे 3-4 दिवस आपण डोळ्यात तेल घालून काम करण्याची गरज आहे. आणि मला दुसरी एक विनंती करायची आहे की सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींना, मी सकाळी आल्यानंतर शिवसेना पक्षाची बैठक शिवसेना पक्षाचा मंत्री म्हणून घेतली. त्या बैठकीला आमचे खासदार उपस्थित होते, अब्दुल सत्तार साहेब उपस्थित होते, अर्जुनजी खोतकर होते, आमचे आमदार होते, माजी आमदार होते, सगळेच होते, साबळे साहेब होते. सगळ्यांनी एक दिलानी दादा स्पष्ट सांगितलं की कोणी आम्हाला बोलवतोय, कोणी बोलवत नाही, हा मान अपमान न बघता सतीश चव्हाण साहेब निवडून येण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि सगळ्या विजयामध्ये शिवसेना देखील फार मोठ्या संख्येनं उतरेल आणि त्या सतीश चव्हाण साहेबांचा प्रचार करेल. हे एकमुखी निर्णय मगाशी शिवसेनेच्या आमच्या बैठकीमध्ये झाला. काँग्रेस पक्ष अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणानं काम करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्याच निवडणुकांमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतोय. पण पुढचे 4 दिवस आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, मतदारांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि मतदारांपर्यंत पोहोचत असताना मगाशी ज्याचा उल्लेख अब्दुल सत्तारांनी केला की एक फॅशन बनलेली आहे निवडणुकांमध्ये की एखादा उमेदवार एका नावाचा असेल तर त्याच्या नावाचे 2-4 लोक उभं करायचे आणि मग आपला उमेदवार निवडून देतो काय असा रडीचा डाव खेळायचा. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं एकंदरीत वातावरण बघितल्यानंतर, महाविकास आघाडीची एकजूट बघितल्यानंतर एकाच नावाचे किती जरी उमेदवार उभे केले तरी क्रमांक 1ला सतीश चव्हाण आहेत, तेच फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मतदारांना आवाहन करतो की सतीश चव्हाण साहेबांना फार मोठ्या मताधिक्यानं आपण पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये पाठवावं आणि आपण ते पाठवाल याची खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.